खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या फलंदाजांचं आणि गोलंदाजांचं नाव, कारण की MPL क्या बात है. प्रकाश मान फ्रॉम बनोटी. पप्पू क्या बात है. आपल्या विभागातील एकापेक्षा एक खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल भेटतील. सकाळपासून मला बघायला मिळतं. जयेश मॅन फ्रॉम रुद्रवट, अभि मॅन फ्रॉम कोलवट, पप्पू मॅन फ्रॉम बनोटी. कारण की आपल्याच विभागामध्ये खूप दुर्भाग्य आहे की मला कॉमेंट्रीसाठी वेळच भेटत नाहीये. चला पहिलाच चेंडू. आर यू रेडी? ओहो क्या बात है. जबरदस्त चेंडू. अप्रतिम लाईन आणि लेंथ, गुड लेंथला पिचिंग केला आणि विकेट किपरच्या ग्लोथ मध्ये विसावलंय. जबरदस्त गोलंदाजी. बॉलरचं नाव दोन्ही खेळाडू एक्स्ट्रा प्लीज. अमोल. नक्कीच आपल्या संघासाठी ठरली की काय अनमोल. नाव आहे अमोल. लेफ्ट स्ट्रायकर किरल मिलर भुवी. ओहो जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. नक्कीच फलंदाज फ्रंट फूटला जाऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि अमोलने नक्कीच हेरलाय आणि चेंडू व्हाईट लाईनचा उपयोग करतोय. अप्रतिम चेंडू. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव टाकतोय. या पाटा विकेटवर निर्धाव टाकणं एवढं सोपं नाहीये. गोलंदाजाला खूप कमालीची व्हेरिएशन करावी लागेल. पुन्हा ICC नियम क्रमांक 22 दंडित केले. नक्कीच चेंडू फेकल्या वाईट, वातावरण करून टाकलंय टाईट. नक्कीच वाईटच्या स्वरूपात आपला खाता खोलते ती म्हणजे अन्वी 11 सॉरी रायझिंग स्टार. हो क्या बात है. लवर फुल टॉस चेंडू. किलर द मिलर भूमी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण नक्कीच प्रयत्न फसलाय. पण गोलंदाज गाठला गाठ हसलाय. अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू आणि पिचिंग केले. एक चेंडू नक्कीच वाईट टाकलाय, पण 3 चेंडू खरोखरच बघण्यासारखे या गोलंदाजाने टाकलाय. नाव आहे अमोल. हो क्या बात है. जबरदस्त गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारे गोलंदाजी करणं एवढं सोपं नाही आहे, कारण त्याच्यासाठी लागेल तुम्हाला क्लास, नेहमी मेहनत करावी लागेल. सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळाली अमोल याच्याकडून, कारण प्रत्येक दिवशी मैदानावर तुम्हाला 2 ते 2.5 तास प्रॅक्टिस करावी लागेल. कारण क्रिकेट जेवढा आपण विचार करतो तेवढा सोपं नाहीये. कहते हैं ना, पानी से नहाने वाला सिर्फ कपड़ा बदल सकता है, लेकिन पसीने से नहाने वाला इतिहास रच सकता है. इतिहास कभी बनता नहीं, इतिहास बनाना पड़ता है. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, शून्यातून विश्व निर्माण केलं, याच प्रकारे ह्या मैदानावर तुम्हाला स्वतःचं साम्राज्य उभं करावं लागेल. फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज, पण सध्या गोलंदाज वर्चस्व गाजवतोय. वाईटचा इशारा पंच यांच्याकडून. हाफ ट्रॅकर चेंडू जास्त उचली घेऊन विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये विसावतोय आणि नक्कीच पंच यांच्याकडून दंडित करण्यात येते. व्हाईट बॉलचा इशारा. बघा स्ट्राईकवर येतोय विकी मॅन फ्रॉम नेवरुल. ओहो क्या बात आहे. फाईन लेगला चेंडू भिरकावून दिलाय आणि चेंडू जाईल मला वाटतं सीमा रेखा पार. चौकार. विकीच्या बॅट मधून निघालाय जबरदस्त प्रहार. पलट वार करावा लागेल फलंदाज की गोलंदाज. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळाली ती अमोल यांच्याकडून. नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे आतापर्यंत 7. मला वाटतं या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली. नक्कीच हा चौकार जर निघाला नसता तर कमालीची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली, ती म्हणजेच अमोल याच्याकडून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. काय तेज दर्रार दर्रार हत्यार. ज्या प्रकारे बंदूक से निकले गोली अशा प्रकारे टाकली आहे हा चेंडू. निर्धाव चेंडू. नक्कीच एक षटक संपलाय. धावसंख्या झाली आहे ती फक्त आणि फक्त 7 बिनबाद. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाली अमोल. जबरदस्त गोलंदाजी. कारण की या पट्ट्यातले काही खेळाडू मी ओळखतो, सर्व खेळाडूंना ओळखणं एवढं सोपं नाहीये, कारण की आता नवीन नवीन खेळाडू आलेत. यश गोलंदाजी मार्कवर. यश रबाडा की काय? ओके यश रबाडा. अमोल मॅन फ्रॉम करसई आणि आता आला यश रबाडा. नक्कीच
मुंबई नगरीमध्ये खूप मोठं नाव आहे यश याचं. नक्कीच यश मॅन फ्रॉम कुडगाव गोलंदाजी करतो भरगाव. नक्कीच भरधाव याची गोलंदाजी आहे. नाव आहे पेट नेम रबाडा. हो 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 का रबाडा मला नाव दिले हे दाखवून देतोय पहिल्याच चेंडूवर अप्रतिम गोलंदाजी यश मॅन फ्रॉम कुडगाव. चेंडू टाकतो प्रत्येक चेंडू भरधाव आणि नक्कीच 6 चेंडू मध्ये 2 चेंडू स्लोवर नक्कीच असणार. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्ट्रोक फसलाय. ओहो मिस टाइम क्या बात है. पकड़ो कैचेस जीतो मॅचेस. कॅच छुटा समजलं मॅच छुटा. पाकिस्तानने हातातून T20 वर्ल्ड कप घालवलाय माहित आहे ना. शाहीन शाफरीच्या गोलंदाजीवर हसन अलीने सोडलेला झेल मॅथ्यू वेडचा. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारून आपल्या संघ ऑस्ट्रेलिया संघाला फायनलचं तिकीट दाखवून जर दिले असेल तर मॅथ्यू वेड आणि हसन अलीने सोडलेला झेल. 2014 मध्ये रोहित शर्मा याचा 5 धावांवर सोडलेला तिसरा परेराने झेल. त्याच्यानंतर 264 धावांचा विश्व विक्रम केलाय तो म्हणजे हिटमॅन रोहित शर्मा. म्हणूनच की काय पकडो कॅचेस जीतो मॅचेस. ओहो क्या बात आहे. जबरदस्त स्ट्रोक जागा बनवली आहे आणि चेंडू ओहो क्या बात आहे. आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने इथे 2च धावा मिळतील. मला वाटतं 2 दिवस अगोदर धुवांधार पाऊस पडला असल्या कारणानं विकेट थोडीशी धीमी आहे आउटफील्ड. सुंदर अशी गोलंदाजी. नक्कीच 2 धावांवर इथे समाधान मानावं लागेल. अर्थातच भुवी रायझिंग 11 स्टार काय करणार का पलटवार. कोण करणार सुपरस्टार. व्हाईट बॉलचा इशारा. अंपायर्स कॉल नो बॉल. अंपायर नो बॉल. जर्क क्या बात है. फ्री हिट. बघा MPL आपण कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये नक्कीच वाचू शकता पण पंचांच्या निगराणीमध्ये वाचू नाही शकत कारण की यश कुडगावचा रबाडा मुंबई नगरीमध्ये ह्या गोलंदाजाचं नाव आहे. पण कुठेतरी चेंडू थोडासा मारला आणि नक्कीच इथे पंचांच्या निगराणीमध्ये आला आणि अंपायरचा नो बॉल. अंपायर्स कॉल नो बॉल. क्या बात आहे. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोले पहा नीट. या रबाडाची नायगाव पांचू या मैदानामध्ये मी गोलंदाजी बघितली होती. काय भन्नाट वेग होता या रबाडाकडे. नक्कीच थोडासा शरीर आता वाढले कारण की 2 वर्ष झाली दोस्ती चषकला. फ्री हिटचा फायदा नाही उचलू शकला पण चेंडू ट्रॅव्हल होईल 4 धावांसाठी काय. हो हो शेवटपर्यंत प्रयत्न केला आणि चेंडू जाईल चौकार. हा कहते ना लरो से डर करणं. शेवटपर्यंत प्रयत्न केला होता पण प्रयत्न फसला. नक्की ज्यानीच झेल सोडला त्यालाच इथे काम घालावं लागले. बघूया धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे तब्बल 18. हाफ ट्रॅकर आहे चेंडू. पप्पू क्या बात आहे. प्रकाश नक्कीच ओ हो हो अचूक फेकी जर का असती तर नक्कीच इथे धावचीची सुवर्ण संधी असती. विकीला माघारी परतवण्यामध्ये यश मिळालं असतं पण चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. भुवी आणि विकी कॉम्बिनेशन चांगलं आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन रायझिंग 11 स्टार या संघाकडून बघायला मिळते. दुसरा षटक मोठा फटका क्या बात आहे. ओहो पुन्हा झेल घेण्याचा प्रयत्न. आपण बॅकअप बघूया. अप्रतिम बॅकअप बघायला मिळतोय अमोल याचा. नक्कीच मॅन फ्रॉम खरसई. ओहो सुंदरसं क्षेत्ररक्षण बघूया. सुशांत याच्या वरतून चेंडू गेला पण अमोल यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केलाय. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे तब्बल 22. 2 षटक इथे संपले आहेत आणि बिनबाद रायझिंग 11 स्टार या संघाची नक्कीच 11च्या सरासरीने फलंदाजी करतायत. नक्कीच आता गिअर चेंज करावं लागेल. टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागेल कारण की 2 षटकं आता बाकी आहेत. कारण की या विकेटवर कमीत कमी 4 षटकांमध्ये 50, 60, 55 धावा तरी व्हायलाच पाहिजेत. कमीत कमी 50 ते 55 धावा व्हायला पाहिजे कारण मागच्या इनिंगमध्ये आपण बघितलं की 52 धावांचा टार्गेट होता. पण जबरदस्त गोलंदाजी आणि
पाटा विकेटवर जर वाचायचं असेल तर कमीत कमी 50-55 धावा ह्या व्हायलाच पाहिजेत. गिअर चेंज करावा लागेल. स्ट्राईक वर येतोय विकी, मॅन फ्रॉम न्यूल. गोलंदाजी मार्क वर येतोय ऋत्विक. ऋतिक मॅन फ्रॉम चाफेवाडी. नक्कीच चाफेवाडी आमच्या इकडून थोडासा दूर आहे, कारण ते चाफेवाडीच्या पुढे गेलात की चिचोंडे धरण आहे आणि त्याच्यावरती पुढे गेलात की गायरोन आहे, आणि गायरोनच्या पुढे गेलात की तिकडे आमचं गाव वसलंय, ते म्हणजे कुडतोडी गवलवाडी. कारण लहान असताना आम्ही यायचो त्या ठिकाणी. चाफेवाडी, चिचोंडे, उक्षी, दगडूम, कासेकोल, देवघर, गायरोने ह्या विभागात आम्ही होळीचा खेळ घेऊन यायचो. आणि आता आता शिमगा संपलाय. आता आली ती म्हणजे मे महिना. एक जमाना असा होता की आंबे सुद्धा वाट बघत नव्हते की कधी आम्ही झाडावर पिकतोय. त्यावेळेचं बाळपण वेगळं होता. व्हाईट बॉलचा इशारा, क्या बात आहे. सुंदर अशी पंचगिरी बघतायत ते आमच्या मसलातील नामवंत पंच. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाजाने हेरलंय की येस, फ्रंट फुटला जाऊन तो खेळण्याचा प्रयत्न करतोय. चालेल, सुंदर अशी पंचगिरी बघतायत. मला वाटतं विशाल सुतार, मॅन फ्रॉम मसला. आणि आमचे दुसरे पंच आहेत दे धनार्दन. डिस्ट्रिक्ट आहे श्रीवर्धन. नक्कीच सुंदर अशी पंचगिरी बघायला मिळते आपल्याला. हो, व्हाईट बॉलचा इशारा. नक्कीच छोटा पॅकेट बडा धमाका. पण कमाल करावं लागेल विकी याला. मोठे फटके मारावे लागतील, कारण तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. पण अजूनपर्यंत मला वाटतं दोन्ही संघ पकड बनवून बसलेत. नक्कीच तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 24 बिंबात. क्या बात आहे. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलंय. अर्थातच लेग बाईच्या स्वरूपात ही धावेल. मी नेहमीच बोलत असो, जिसके बॅट पर बॉल है उसे दुनिया भर का कॉल है. MPL सीझन 1 मसला प्रीमियर लीग मध्ये जर ह्या वर्षी तुम्ही बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर किंवा मॅन ऑफ द सिरीज असाल, बॅटनी ना, ओके, बेस्ट बॅटर असेल तर MPL सीझन 2 मध्ये सर्वात बोली तुमच्या नावावर लागेल. म्हणूनच तुम्ही बोलत असतो नेहमीच कॉमेंट्री मध्ये की जिसके बैट पर बॉल है उसे दुनिया भर का कॉल है. वरना कितने जन को तो मिस कॉल भी नहीं है. भाई तेरी टीम में लेना, भाई लेना, पानी देने को रखना 12वां खिलाडी. म्हणूनच की तुम्हाला नेहमी सातत्य पूर्ण कामगिरी करावी लागेल. प्रत्येक दिवशी 2 ते 2.5 तास मैदानावर प्रॅक्टिस करावी लागेल. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन स्ट्राइकवर आहे भुवी. व्हाईट बॉलचा इशारा, क्या बात आहे. व्हाईट लाईनचा उपयोग करतोय आणि भुवी कुठेतरी फ्रंट फुटला जाण्याचा प्रयत्न करत होता, पण नक्कीच मागे थांबलाय आणि थोडीशी दिशाहीन गेंदबाजी. नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 26. मॅच तो लगभग हो गई फिक्स, कारण की ते फलंदाजाला प्रत्येक चेंडूवर उचलावी लागेल रिस्क. हो आने उछल लिया रेस, दे धक्का मार छक्का. माइल्स टीम का हुकुम का इक्का, ये लगा सिक्सर. शुरवीर फिर चॅम्पियन, कनेक्टेड इंडिया. क्या बात आहे. आणि भुवी यांनी आता रिस्क उचलायला सुरुवात केली आहे. नक्कीच काय स्ट्रोक केलाय. हाफ ट्रॅकर चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषा पार. दणदणीत षटकार. नक्कीच आता प्रत्येक चेंडूवर मोठे फटके बघायला मिळतील. रायझिंग 11 स्टार या संघाकडून स्ट्रायकर आहे भुवी. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे तब्बल 32. 32 धावांपर्यंत मजल मारली आहे. अजूनही कोणताही विकेट नाही आहे. नक्कीच हेच तर आहे रायझिंग 11 स्टार संघाचं सिक्रेट. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा ऋतिक. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू भिरकावून देतोय. जागा बनवली आहे आणि मला वाटतं चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 मोठे फटके बघायला मिळाले. एका चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार. म्हणूनच की काय भुवीने केलाय पलटवार तिसऱ्या षटकावर. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे तब्बल 36. नक्कीच आता मोठमोठे फटके मारायला सुरुवात केली आहे, कारण चेंडूचे पर निघून गेले.
पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार. क्या बात आहे. जबरदस्त पलटवार केलाय ते अर्थातच भुवी आणि ना भय ना भीती, हृदयात फक्त छत्रपतींचा छावा. शूरवीर षटकार म्हणजे 6 धावा. काय फलंदाजी करतोय तो भुवी भावा. सध्या चालली आहे त्याचीच हवा, कारण की हवेच्या विरुद्धात फटकेबाजी करणे एवढं सोपं नाहीये. वेट अँड वॉच केले. काय फलंदाजी केली आहे. 3 चेंडू मध्ये तब्बल 2 षटकाराने 1 चौकार लागवलाय. हा झेल होतोय की काय. ओ हो, व्हायला पाहिजे होता झेल. क्या बात आहे. नक्कीच अमोल कॅच घ्यायचा प्रयत्न केला, पण असं वाटतं की चेंडू जातोय की नाही. पण हवेच्या विरुद्धात फटकेबाजी करणं एवढं सोपं नाहीये. मला टाणके एका षटकाचं पतन. 3 षटकं संपली आहेत. धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या झाली आहे तब्बल 45. क्या बात आहे. मागच्या षटकामध्ये, मागच्या इनिंगमध्ये 3 षटकामध्ये 45 धावांवर पोहोचली होती आणि शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त काहीतरी धावा आल्या वाटतं. 51 धावांपर्यंत मजल मारली आणि 52 धावांचं 52 धावांचं इथं लक्ष मिळालं ते मागच्या इनिंगमध्ये. आताही त्याच प्रकारे प्रयत्न होतोय की काय, कारण 3 षटकं संपली आहेत. जर्सी नंबर रोहित शर्माचा लकी नंबर 45 धावांपर्यंत मजल मारली आहे ती रायझिंग 11 स्टार या संघाने. शेवटचं षटक आहे आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि नक्कीच हा प्रयत्न चांगला आहे, कारण की जिसका बल्ला हल्ला मचाता है ना उसको स्ट्राइक पर लाने की कोशिश. शेवटचं षटक आहे. गोलंदाजी मार्क वर येतोय. सुशांत बॉलर नेम. गोलंदाजी मार्क वर येतोय नमन, मॅन फ्रॉम कांदलवाडा. काय फलंदाजा विरुद्धात करेल राणा. व्हाईट बॉलचा इशारा, कारण की होळीच्या सीझन मध्ये KPL अर्थातच कांदलवाडा प्रीमियर लीग ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या विभागात खेळवली जाते आणि त्याच स्पर्धेचा हा उत्कृष्ट गोलंदाज असेल की ऑलराऊंडर असेल म्हणून या स्पर्धेमध्ये वर्णी लागली आहे. लोवर फुल टॉस आहे चेंडू. ओहो, कॅच व्हायला पाहिजे होती. पुन्हा एकदा पकडू कॅचेस, जीतो मॅचेस. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. स्ट्राईक वर येतोय आता विकी. नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे तब्बल 47. अजूनही मला वाटतं 5 अजूनही या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 5 चेंडूवर कशा प्रकारे मोठे प्रहार होत आहेत की कमबॅक करतोय, पलटवार करतोय गोलंदाज नमन, मॅन फ्रॉम कांदलवाडा. या विकेटवर करेल का राणा. चला पुढच्या मॅच विवेक डेमॉन्स वर्सेस माऊली ट्रॉफी हाऊस. विवेक डेमॉन वर्सेस माऊली ट्रॉफी हाऊस. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस साठी यायचंय. स्लोवर चेंडू. क्या बात आहे. हीच तर खासियत आहे ह्या गोलंदाजाची. पहिलेच बोललो होतं कांदलवाडा प्रीमियर लीग या संघामधून हा खेळणारा ऑलराऊंडर खेळाडू आहे. नाव आहे नमन. क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली. ओहो, क्या बात आहे. स्लोवर आणि परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे. हा मास्टर प्लॅन असेल क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाचा, कारण की त्यांना स्ट्राईकला भुवीला आणायचं नाहीये. 2 धावा. स्ट्राईकला विकीला ठेवायचा प्रयत्न चाललाय. नक्कीच नॉन स्ट्राईकला आहे भुवी, पण विकीला आता मोठे फटके मारायचे आहेत, कारण की नेवरुल संघाचा हा हुकमी एक्का आहे. मुंबई सारख्या नगरीमध्ये ह्या फलंदाजाचं ऑलराऊंडर म्हणून खूप मोठं नाव आहे. नेवरुल संघाकडून नेहमीच सलामीला गोलंदाजी आणि सलामीला फलंदाजीसाठी येत असतो तो म्हणजेच अजिंक्य याच्या बरोबर. माऊली ट्रॉफी हाऊस या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम तीन चेंडू गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. अजूनपर्यंत मोठा फटका नाही आला ह्या षटकामध्ये. क्या बात आहे. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. स्लोवरचा मारा करतोय अर्थातच नमन, कारण त्याला माहित आहे की
स्लोवर चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करेल, पण नक्कीच कुठेतरी यश मिळेल झेल घेण्यासाठी, कारण कालच आपण बघितलं असेल चेन्नई वर्सेस गुजरात टायटन्स. मोठा फटका मारण्याचा, डान्सिंग द ग्राउंड, स्टेप अप करण्याचा प्रयत्न आणि मोठा प्रहार विकीच्या बॅट मधून निघालाय. जबरदस्त षटकार, क्या बात है, ये लगा सिक्सर. शूरवीर फिर चॅम्पियन, कनेक्ट एक इंडिया. माऊली ट्रॉफी 11 या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि विवेक डेमॉन या संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. नक्कीच चौथा षटक चालू आहे आणि धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे तब्बल 56. क्या बात आहे, प्रत्येक चेंडूवर आता विकी उचलतोय रिस्क. हो हो, क्या बात आहे, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन अप्रतिम षटकार आणि विकी दाखवून देतोय. नाउन सुन के फ्लावर समझा क्या, फायर में फायर, साला कुछ भी हो झुकेगा नहीं और रुकेगा भी नहीं, सीधा आगे आकर घुसेगा. जबरदस्त फटकेबाजी बघायला मिळाली विकी याच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दोन चेंडूमध्ये दोन अप्रतिम षटकार बघायला मिळेल. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे तब्बल 62. या षटकातील शेवटचा चेंडू. नक्कीच काय फलंदाजी केली आहे विकीने. पुन्हा एकदा मोठा फटका, स्ट्रोक फसलाय. हो हो, नक्कीच मिळतील 2 धावा आणि अशा प्रकारे धावसंख्या झाली आहे ती 64. विजयासाठी टार्गेट मिळालं 65 आणि 11 या संघाला बनवायचे आहेत 65. नक्कीच सुंदर फलंदाजी, शेवटच्या षटकांमध्ये जोरदार प्रहार केले ते विकी आणि भुवी. अप्रतिम फलंदाजी, 64 धावांपर्यंत मजल मारली आणि टार्गेट दिले आणि 11 या संघाला 65. नक्कीच कॉम बॉक्स मध्ये जुळतील माझ्याबरोबर साधे. हॅलो हॅलो, चला लवकर रायझिंग 11 स्टार या संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा रिक्वेस्ट आहे, कारण की वेळ. Bluetooth mode. हॅलो,
हॅलो 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 एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये मॅच चालू नाही होणार. रिक्वेस्ट आहे फलंदाज आणि गोलंदाज. क्या बात आहे. स्ट्राईकला आहे यश रबाडा, मॅन फ्रॉम कुडगाव. बेस्ट ऑलराऊंडर आहे. आपल्या विभागाचं खूप नाव मुंबई नगरीमध्ये नाव मोठं केले. नॉन स्ट्राईकला सुशांत. मोठा फटका. क्या बात आहे. जबरदस्त स्ट्रोक बघायला मिळाला. यश रबाडाच्या बॅट मधून निघालाय. अप्रतिम षटकार. क्या बात आहे. नवीन चेंडू ना भाई ना भीती होती आत फक्त छत्रपतींचा छावा. शूरवीर षटकार म्हणजेच 6 धावा. यश रबाडा ऑन फायर. 2 चेंडू आणि धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे तब्बल 6. यश बोलते माझी सुद्धा फलंदाजी पहा. बेस्ट ऑलराऊंडर मला का म्हटलं जातं कुडगाव या संघाचं दाखवून देतोय. गोलंदाजी मार्कवर दीपेश, मॅन फ्रॉम डोरजे. नक्कीच डोरजे बोललात तर माझ्या शेजारीच गाव आहे, कारण की आमचा कुर्दुडी वळूवाडते निघालो पहिला गाव येतो या साईडला, तो म्हणजेच देवघर. आणि त्याच्यानंतर खालती आम्ही येतो तो म्हणजेच डोरजे. डोरजे गावचा खास मित्र आहे आपला अली, जो एक टॅटू मास्टर आहे. आपल्या विभागामध्ये कोणत्याही फलंदाजाला जर आपल्या शरीरावर जर टॅटू आर्टिस्ट करायचा असेल तर आपल्या डोरजे गावचा सुपुत्र आहे, ज्याचा स्वतःचा ब्रँड आहे. अली हा खूप एक चांगला आर्टिस्ट आहे आणि स्वतः एक टॅटू मास्टर आहे. त्याच गावातून गोलंदाजी करतो दीपेश. ओहो, झेल व्हायला पाहिजे होता. पकडो कॅचेस, जीतो मॅचेस आणि जीवनदान मिळालंय आणि या जीवनदानचा फायदा नक्कीच उचलावा लागेल. नक्कीच चेंडू होता 6 धावांचा, पण काय चेंडू. गोलंदाजाने या चेंडूवर मला वाटतं उंगलिया गुमाली ती. क्या बात आहे. मोठा फटका मारण्यापासून थांबवले ते अर्थातच सुशांत. कोणत्या गोष्टीला आणताय म्हणूनच की काही सुशांत आज मैदानावर शांत आहे, पण शांत राहून चालणार नाही, कारण 65 धावांचा डोंगर. हो हो हो, क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी दीपेश. मूर्ती लहान पण कीर्ती महान. चांगली गोलंदाजी करतोय दीपेश, अर्थातच अप्रतिम गोलंदाजी करतोय. छान, कारण तर रबाडा सारखा एक आयकॉन गोलंदाजा विरुद्ध ऑलराऊंडर खेळाडू विरुद्ध अशा प्रकारे गोलंदाजी करणे एवढं सोपं नाहीये. ओहो, क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. छोटा पॅकेट बडा धमाका आणि नक्कीच धूम मचवतोय या मैदानावर. पहिला षटक संपलाय. धावसंख्या झाली आहे ती फक्त आणि फक्त 8. कोण कोणाची लावतोय वाट. सध्या दीपेशने मांडलाय याच विकेटवर थाट. सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळाली. दीपेश, मॅन फ्रॉम डोरजे. नक्कीच आपल्या विभागातील युवा खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं म्हणूनच की काय मसला प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन केले. पर्व जरी पहिला असेल तरी मसलाकरांना या स्पर्धेबद्दल गर्व आहे, कारण प्रत्येक क्रिकेट संघाला रसिक प्रेक्षक आणि खेळाडूंना एक वर्षभर लागलेली आस ती म्हणजे MPL मसला प्रीमियर लीग होणार आहे खास. आणि या खास लीगचा आज दुसरा दिवस, उद्या फायनल दिवस असेल, कारण की MPL सीझन 2 ही जबरदस्त होणार आहे, कारण की ही टुर्नामेंट एक खूप कमी कालावधीमध्ये आयोजन केलं होतं. गोलंदाजी मार्कवर येतोय ही तेश. स्ट्राईकवर आहे सुशांत. हाफ ट्रॅकर चेंडू आणि हा भिरकावून द्यायचा होता 6 धावांसाठी, पण नाही, एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. क्या बात आहे. असे चेंडू खूप कमी फलंदाजांना मिळतात. नक्कीच आपण सलामीला आलोय. सुशांत आज शांत राहून चालणार आहे, कारण प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करावा लागेल, कारण 24 चेंडू मध्ये तब्बल 65 धावा या मैदानावर बनवायच्या आहेत. यश रबाडा यांनी दुसऱ्या चेंडूवर मोठा प्रयत्न केला, पण नक्कीच त्याला थांबवले ते अर्थातच दीपेश यांनी. यस, क्या बात है. ऊपर वाले के धुआं साथ है. ये लगा सिक्सर. शोरवीर फिर चॅम्पियन कनेक्टेड इंडिया. शेर की दहाड जबरदस्त प्रहार. पुन्हा यश रबाडाच्या बॅट मधून निघालाय जबरदस्त प्रहार. नक्कीच याच प्रकारे फटकेबाजी करावी लागेल या मैदानावर. बघूया
इतिहास कभी बनता नहीं, इतिहास बनाना पड़ता है. या मैदानावर आजपर्यंत म्हणजे कालच्या टुर्नामेंटचा आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाचा मला वाटतं बहुतेक अर्धा दिवस तर झालाय, पण अजूनही एकाही संघाने इथे रन चेस केले नाहीये. हा संघ चेस करेल का? सर्वांना पडलेला एक प्रश्न आहे, चेस मास्टर बनेल का? कारण रबाडासारखा आयकॉनिक खेळाडू, कुडगाव सारख्या एक छोट्याशा गावातून गेलेला आणि स्वप्नातील बोलतात ना स्वप्नो का शहर मुंबई, आणि त्याच मुंबई सारख्या शहरामध्ये एक आयकॉन खेळाडू म्हणून आपली ओळख बनवली आहे. आपल्या विभागातील खूप असे खेळाडू आहेत ज्यांनी मुंबई सारख्या नगरीमध्ये एक स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ओहो क्या बात है, अरे दाखवून देते. अबे हटा, हम और बाकी सब पानी कम है क्योंकि हमारी बल्लेबाजी में दम है. हम कुडगाव के रबडा यानी बाजीराव सिंगम है. जबरदस्त बॅक टू बॅक दोन चेंडूमध्ये दोन अप्रतिम फटके दाखवून देतोय तो म्हणजेच यश रबाडा, मॅन फ्रॉम कुडगाव. कुडगाव संघाचा हा आयकॉन खेळाडू. आपल्या विभागातून असे आयकॉन खेळाडू आहेत. जसेच याच स्पर्धेमध्ये आपल्याला अभि बघायला मिळाला. कोलवड या संघाचा एक आयकॉन खेळाडू ज्याने मुंबई नगरीमध्ये ओव्हल सारख्या मैदानावर 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड केलाय. तसेच अंबेत विभागाचा खारगावचा पॅरिस यांनी सुद्धा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड केलाय. तसेच नानवलीचा प्रिन्स याने सुद्धा ओव्हल मैदानावर 6 चेंडूमध्ये ओहो क्या बात है, अति घाई संकट में लेकर से आई. बैक टू द पॅव्हिलियन. सुशांत माघारी परतावी लागेल. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न फसला, पण क्षेत्ररक्षक जणू काही गाळात असलाय. पहिली सफलता मिळते. सुशांत याला माघारी परतवण्यामध्ये यश मिळालंय. क्या बात आहे. दुसरा षटक इथे प्रगतीपथावर आहे. धावसंख्या झाली आहे तब्बल 21. नक्कीच नवीन फलंदाज जातोय अमोल. नक्कीच आता नवीन अष्टपैलू खेळाडू जातोय अमोल, मॅन फ्रॉम खरसई. नक्कीच मी या मैदानावर पहिल्यांदाच समालोचन करतोय, पण खरसई साईडला जो पाबरे विभागात जायला जो रोड आहे त्या विभागावर 2-3 वेळा मी समालोचन केलं. झाले 4-5 वर्ष झाली आणि तिथपासून आता वेळच नाही मिळत की आपल्या विभागामध्ये समालोचन करण्याची सुवर्ण संधी, आणि ती सुवर्ण संधी आज मिळाली ती म्हणजेच मसला विभागामध्ये. MPL 21 एक गडी माघारी परतलाय. अन्वी 11 या संघाचा पहिला फलंदाज माघारी परतलाय. नाव आहे सुशांत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. नाव आहे अमोल, मॅन फ्रॉम खरसई. नक्कीच इथे खरसून समाचार घ्यावा लागेल या फलंदाजाला की गोलंदाज इथे वर्चस्व गाजवतोय. हितेश ओहो पहिल्याच चेंडूवर जबरदस्त प्रहार. चेंडू जाईल सीमा रेखा पार, षटकार. क्या बात है. अमोल एक अनमोल स्ट्रोक दाखवून दिलाय आपल्या बॅट मधून. म्हणूनच की काय खरसई गावातून आलेला हा खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे, कारण की मॅच चालू झाली पहिला षटक घेऊन आला होता हाच गोलंदाज आणि आता फलंदाजीसाठी आलाय 1 डाऊन बॅटर अन्वी 11 या संघाकडून. नक्कीच खरसई गावाचा अष्टपैलू खेळाडू. नाव आहे अमोल. हितेश कमबॅक करावे लागेल. गोलंदाजाला व्हेरिएशन करावे लागेल. ऑफ कटर, लेग कटर, यॉर्कर, बाउन्सर, स्लोवर, गुगली हे चेंडू ह्या विकेटवर टाकावे लागतील, कारण की पाटा विकेटवर जर वाचायचा असेल तर हाच गोलंदाजाकडे पर्याय आहे. हो क्या बात है. ना भय ना भीती हृदयात फक्त छत्रपतींचा छावा. शोरवीर षटकार म्हणजे 6 धावा. काय फलंदाजी करतोय अर्थातच खरसईचा अमोल भावा. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 सनसनीत कणकणीत षटकार लागून दिले. जणू काय आबालाला गबस घालणारे स्ट्रोक बघायला मिळाले ते अमोल याच्या बॅट मधून. धावसंख्येमध्ये वाढ 2 षटक मला वाटतं संपलेत आणि धावसंख्या झाली आहे ती तब्बल 33. नक्कीच मॅच ऑन आहे दोन्ही संघाच्या फलंदाजांसाठी आणि गोलंदाजांसाठी. आता गरज आहे ती अर्थातच 12 चेंडू आणि 32 धावा. कोण बनणार या मैदानावरचा छावा? सध्या चालली आहे दोन्ही संघांची हवा, कारण की दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे. दोन्ही संघ गोलंदाजांनी जर का त्याचा क्लास दाखवला तर नक्कीच इथे विश्वास असेल ही मॅच जिंकून देईल, पण फलंदाजांनी जर का त्याचा आत्मविश्वास दाखवला की येस की ही मॅच मी जिंकून देऊ शकतो तर नक्कीच तो संघ जिंकून देऊ शकतो. नक्कीच दोन्ही संघांमध्ये लढत लागली आहे ती अर्थातच अन्वी 11 वर्सेस रायझिंग 11 स्टार.
कोण बनणार या स्पर्धेचा सुपरस्टार. कारण की यश आहे नॉन स्ट्राईकला त्याची साथ देण्यासाठी आलाय तो म्हणजेच अमोल. नक्कीच दोन्ही जबरदस्त खेळाडू आहेत पण गोलंदाजाला इथे कस दाखवावी लागेल कारण पाटा विकेटवर चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्गवर येतोय सोनू का सोनू क्या बात आहे. फलंदाजाला कर्णधारा सोनूवर भरोसा आहे. अंपायर्स कॉल नो बॉल. क्या बात आहे. ओहो क्या बात आहे. पहिल्याच चेंडू जर्क. क्या बात आहे. सोनूवर भरोसा आहे काय पण सोनूवर आता भरोसा राहिला नाहीये कारण सोनूला पंचांनी घोषित केले नो बॉलचा इशारा. पंच यांच्याकडून पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि समोर आहे एक आयकॉन खेळाडू यश मॅन फ्रॉम कुडगाव रबाडा. क्या बात आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. बघूया कर्णधार संघ मालक कोणत्या गोलंदाजाला आणतोय. थंड पाणी नको आज थोडा गरम होते. बॉलर नेम नितीन. गोलंदाजी मार्कवर येतोय नितीन. सोनू बॉलरचं नाव काय रुद्र. क्या बात आहे. रुद्र अवतार घ्यावा लागेल. हो क्या बात आहे. पहिलाच चेंडू व्हाईट च्या ब्लॉकचा लाईनचा उपयोग केलाय. नक्कीच थोडासा चेंडू बाहेर टाकण्याचा प्रयत्न आणि या फलंदाजाला मोठा फटका मारण्यापासून थांबवले ते नक्कीच रुद्र. इथं रुद्र अवतार घ्यावा लागेल आपल्या संघासाठी. 11 चेंडू 31 धावा. हो 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 क्या बात आहे. सुंदर चेंडू. नक्कीच बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले रुद्र. आता मॅच थोडीशी पकड जमवली आहे ती अर्थातच रायझिंग 11 या संघाने. नक्कीच 10 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 10 चेंडू मध्ये तब्बल 5 मोठे फटके मारावे लागतील. अर्थातच 5 षटकारांची गरज आहे पण सोपं नाहीये कारण गोलंदाजी मार्कवर आलाय रुद्र अवतार. रुद्र हो 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 क्या बात आहे. अशा प्रकारे बॅक टू द पॅव्हिलियन रुद्र माघारी परततोय आणि रबाडा एक आयकॉन खेळाडू म्हणूनच बोलतात की क्रिकेट अनिश्चितो का खेळ म्हटलं जातं. बॅक टू बॅक 3 चेंडू मध्ये 3 निर्धावून चेंडू टाकून या रुद्रने दाखवून दिले या मैदानावर. अबे हटा हम है और बाकी सब पानी कम है क्योंकि हमारी गेंदबाजी में दम है. ये हम इस मैदान के बाजीराव सिंह में नाव है रुद्र. रुद्र अवतार घेऊन यालाय. नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते ऋतिक. यश रबाडा माघारी परतला. चांगली फलंदाजी एक अष्टपैलू खेळाडू आहे. बॅक टू द पॅव्हिलियन त्याची जागा घेण्यासाठी आता चाललाय तो अर्थातच ऋतिक. 9 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. अन्वी 11 की रायझिंग 11 स्टार. रायझिंग 11 की अन्वी 11. नक्कीच दोन्ही संघ मालक आणि कर्णधार आणि खेळाडूंना एक लागलेली उत्सुकता की या मॅच मध्ये जिंकणार कोण. 9 चेंडू आणि गरज आहे ती अर्थातच 31 धावांची गरज आहे. सुंदर अशी गोलंदाजी केली आहे ती अर्थातच रुद्र यांनी. नक्कीच 9 चेंडू आणि गरज आहे ती 31 धावांची. दिशाहीन गेंदबाजी आणि अंपायर कॉल नो बॉल. क्या बात है. मैच में ट्विस्ट. अब नहीं बच सकते. कैमरा की निगरानी में बच सकते लेकिन अंपायर की निगरानी में नहीं. अंपायर ने घोषित केलं आहे की यस की गोलंदाज जर्क मारतोय. नवीन गोलंदाज. क्या बात है. मॅच अभी भी ऑन आहे कारण की आता गरज आहे ती 9 चेंडू आणि 30 धावा. कोण बनणार या मॅचचा छावा. फ्री हिट असेल आणि स्ट्राईकवर आहे मला वाटतं ऋतिक. चला लवकर फास्ट. फ्री हिट आहे. लवकर लवकर वेळ घ्यायचा नाहीये कारण की वेळ खूप कमी आहे आपल्याकडे.
चला लवकर लवकर मॅचला सुरुवात करायची आहे, कारण की 9 चेंडू आणि गरज आहे ती 30 धावा. नवीन गोलंदाज आलाय सोनू. बॉलर नेम तेजस. गोलंदाजी मार्कवर आलाय तेजस. बघूया तेज रफ्तार असेल या गोलंदाजाकडे. नाव आहे तेजस. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू, सुंदर चेंडू. 8 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. फ्री हिटचा इथे फायदा नाही उचलू शकला ऋतिक. नक्कीच अमोल नॉन स्ट्राईकला आहे. मोठी जबाबदारी आहे. 2 चेंडू पण 2 मोठे फटके मारावे लागतील. हो क्या बात आहे. चेंडू हवेत आहे. क्या बात आहे. सूर्याचा डोळ्यावर आलेला किरण. नक्कीच हे 3 धावा घेण्याचा प्रयत्न असेल. क्या बात आहे. मिळतील मला वाटतं 3 धावा, कारण की स्ट्राईक अमोलकडे आहे. 7 चेंडू आणि अजूनही 27 धावांची गरज आहे. सूर्याच्या विरोधात जर का आपण क्षेत्ररक्षण करत असाल तर एकच तुमच्याकडे जिद्द असायला पाहिजे, ती म्हणजे एक तुमचा डावात किंवा उजवात सूर्याच्या बरोबर सूर्यावर असेल, त्याच्या किरणावर असायला पाहिजे, तर तुम्ही कॅच घेऊ शकता. नाही तर तुम्हाला चष्मा घालून क्षेत्ररक्षण करावी लागेल. कारण की डेली ओव्हल मैदानमध्ये संध्याकाळी आम्ही खेळत असतो, त्याचा अनुभव आहे. सकाळी सुद्धा खेळत असतो, त्याचा सुद्धा अनुभव आहे. कारण सकाळी त्या साईडून सूर्य येतो, संध्याकाळी मावळ तिकडून सूर्य. ओहो मोटा फटका. क्या बात है. गेंद गिरी स्लॉट में, मिल जाएगी बाजू वाले फ्लैट में. दे धक्का मार छक्का. महल सिंह का हुकुम का अमोल ऑन फायर. 6 चेंडू आणि विजयासाठी मला वाटतं अजूनही 21 धावांची गरज आहे. लकी नंबर आहे गणपती बाप्पा. 21 मोदक आणि जरूरत आहे ती 6 चेंडू 21 धावा. कोण बनणार या मॅचचा छावा? फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज? NPL जबरदस्त एक लढत आपल्याला बघायला मिळते या मैदानावर. कारण की क्रिकेट नेहमी अनिश्चितों का खेळ म्हटलं जातं. 6 चेंडू मध्ये 36 धावा सुद्धा झालेत. 6 चेंडू मध्ये 1 धाव सुद्धा झाली नाहीये. कारण की 2016चा T20 वर्ल्ड कप तुम्ही बघितला असणार. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज असताना बेन स्टोकला कार्लोस ब्राइथवेटने 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारून आपल्या संघासाठी दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकून दिलाय. बघूया 6 चेंडू 21 धावा, 21 धावा 6 चेंडू. सोनू बॉलो भुवी. ओके ओके. भूषण. नक्कीच भुवी. 6 चेंडू आणि गरज आहे ती 21. नक्कीच सपलक गावाकडून बिलॉंग करतो आणि आपल्या विभागामध्ये सपलक हाही संघ बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. कारण या संघाने ओहो स्लोवर चेंडू. ओहो क्या बात. आपलाच फॉलो थ्रो मध्ये इथे झेल बाद झालाय. नक्कीच माघारी परतलाय ऋतिक. 30व्या विकेटचं पतन. बॅक टू द पॅव्हिलियन. 5 चेंडू आणि गरज आहे ती अजूनही 21 धावांची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय साहिल. कहते ना जिंदगी में स्टाइल और चेहरे पे स्माइल कभी कम नहीं होने चाहिए. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो म्हणजे साहिल. 5 चेंडू आणि गरज आहे ती अर्थातच 21 धावांची. स्ट्राईकवर येईल साहिल. नॉन स्ट्राईकवर असणार आहे अमोल, ज्यांनी शेवटच्या चेंडूमध्ये षटकार मारले. आतापर्यंत अमोलच्या बॅटमध्ये मला वाटतं 3 षटकार बघायला मिळाले आणि रबाडाच्या बॅटमधून मला वाटतं 3 षटकार बघायला मिळाले. नक्कीच सुशांत आणि ऋतिक आज बरसले नाहीयेत. आता बघूया साहिल काय करतोय. कारण की 5 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजेच 21 धावांची. स्लोवर चेंडू. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त व्हेरिएशन आहे ती भुवी याच्याकडे. लेफ्टी स्ट्रायकर किलर द मिलर बेस्ट ऑलराऊंडर आहे. सकलब या गावाचा हा भुवी गोलंदाज. स्ट्राईकवर येतो साहिल. स्ट्राईक रोटेट नाही आहे. जर का विकेट किपरच्या हातातून जर का चेंडू सुटला तरच स्ट्राईक रोटेट आहे. अमोल स्वतःवर नाराज. नक्कीच आठवण करतोय आपल्या महाराजांची. गरज आहे ती अमोलला स्ट्राईक घेण्याची. पंच बॉल वाईट आहे का? नाही ना. ओके नाहीये. 4 चेंडू 21 धावा. कोण बनणार या मॅचचा छावा? सुंदर गोलंदाजी करतोय. नक्कीच स्लोवर चेंडू व्हेरिएशन करतोय. गुगली चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजेच भूषण. 4 चेंडू 21 धावांची गरज आहे.
ओहो क्या बात आहे. वेट अँड वॉच. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडूला मिळेल हवाई सफर 6 धावांसाठी. जबरदस्त स्ट्रोक. 15 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 15 धावा. जबरदस्त स्ट्रोक साहिल्याच्या बॅटमधून बघायला मिळालाय. आणि नक्कीच अमोल कान मंत्र देतोय की येस, की तुझ्यावर मला विश्वास आहे की येस, तू शेवटपर्यंत 3 चेंडू खेळलास तर नक्कीच मॅच जिंकून देऊ शकतो. पण नक्कीच रुद्र भूषणच्या पाठीवर इथे थाप थोपटतोय की येस, तुझ्यावर गोलंदाजीवर विश्वास आहे की तू मॅच जिंकून देऊ शकतो. आता विश्वास कोण कोणावर ठेवतोय हे नक्कीच बघावं लागेल, कारण की क्रिकेट अनिश्चितता खेळ म्हटलं जातं. बघूया. 3 चेंडू आणि गरज आहे ती अर्थातच 15 धावांची. 2 षटकार आणि 1 चौकार मारावा लागेल. क्या बात आहे. वाईड फॉलचा इशारा अंपायर द्वारा. 3 चेंडू आणि गरज आहे ती 14 धावांची गरज आहे. नक्कीच वेट अँड वॉच करून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. क्या बात आहे. आता गरज आहे ती 2 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. ओके. कंपल्सरी चेसिंग हा रूल्स आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. आता 2 चेंडू आणि गरज आहे ती 13 धावांची. बघूया. स्ट्राईकला आलाय अमोल. जबरदस्त लढत बघायला मिळाली आपल्याला. हो क्या बात है. ऊपर वाले के धुआं साथ है. मला वाटतं सर्वात लांब षटकार अमोलच्या बॅट मधून बघायला मिळाला आहे. 102 मीटरचा हा अप्रतिम षटकार. शेवटचा चेंडू. अमोल यांनी 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारले, पण ज्यावेळी स्ट्राईकला येतो ओव्हर संपते. नक्कीच 1 चेंडू आणि गरज आहे ती 7 धावांची. आता चमत्कारच वाचवू शकतो 1 चेंडू जर का वाईट किंवा नो आला तरच. हो क्या बात आहे. मला वाटतं विजयी परंपरा कायम ठेवली आहे सकाळपासून. आता प्रत्येक कर्णधार विचार करत की टॉस जिंकून पहिली फलंदाजी घ्यायची, कारण की आता या मैदानावर काहीतरी जादूटोना झालाय असं वाटतंय, कारण की कुठल्याही संघाने आतापर्यंत धावा चेस नाही केलेत. क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला भूषण याच्याकडून. पुढची मॅच असेल